नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय पंचायत राज दिन. तर पहा, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर तो राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार पंचायत राजची स्थापना करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, कलम 40. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 40 काय आहे? कलम 40 या कलमानुसार पंचायत राजची स्थापना ही त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, फक्त 3 आणि 4. म्हणजेच पहा, या ठिकाणी 3 म्हणजेच केरळ आणि 4 म्हणजेच राजस्थान. तर या 2 राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे पहा ऑप्शन क्रमांक 1, जिष्णुदेव वर्मा. कोण आहेत? जिष्णुदेव वर्मा हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरोलॅस हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, क्लोरोफायटा. तर पहा, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरोरेल्स हा जो गट आहे तर तो क्लोरोफायटा या वर्गामध्ये तो येतो. पुढील प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, 24 सप्टेंबर सन 1873. तर पहा, 24 सप्टेंबर सन 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कोठे केलेली आहे? तर ते पुणे या शहरामध्ये केलेली होती. पुढचा प्रश्न आहे पहा, महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? तर महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तर ते सांगा बरं. तर कोणते आहे तर ते ऑप्शन क्रमांक 1 पहा, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. हे पहा असत्य विधान आहे. जे की महाधिवक्त्याची जी नियुक्ती असते तर ते कोण करतात? तर ते राज्याचे राज्यपाल करतात. कोण करतात? राज्याचे जे राज्यपाल असतात तर ते महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं असत्य विधान आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कास पठार स्थित आहे ज्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सातारा. तर पहा, महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये कास पठार हे स्थित आहे आणि यालाच पहा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढील प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, रासबिहारी बोस. तर रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही त्या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हृदयाच्या ठोक्यांचा वेग मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते किंवा वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, स्टेथोस्कोप. तर हृदयाच्या ठोक्यांचा वेग मोजण्यासाठी स्टेथोस्कोप हे उपकरण वापरले जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 370 हे कोणत्या राज्यांशी संबंधित होते जे 2019 मध्ये रद्द करण्यात आलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, जम्मू आणि काश्मीर. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे कलम 370 काय आहे? कलम 370 हे जे होते तर ते जम्मू आणि काश्मीर या राज्यांशी संबंधित होते, जे की 2019 मध्ये रद्द करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, नुकतेच चर्चेत राहिलेला लाडकी बहीण योजनेचे
मुख्य उद्देश काय आहे? तर लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 पहा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण. काय आहे? लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश हा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होय. पुढील प्रश्न, रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, विल्यम्स हार्वे. विल्यम्स हार्वे यांनी रक्ताभिसरण प्रक्रियेचा शोध त्यांनी लावलेला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या डोंगरांमुळे तापी आणि नर्मदा या नद्याची खोरी वेगळी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा. तर सातपुडा या डोंगर रांगेमुळे तापी आणि नर्मदा या 2 नद्याची खोरी वेगळी झालेली आहे. पुढील प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कुठे केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 नाशिक. तर पहा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची जी स्थापना होती तर ती नाशिक या जिल्ह्यामध्ये केलेली होती. पुढील प्रश्न, भारताचे सध्याचे म्हणजेच 2025-26चे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताचे सध्याचे 2025-26चे मुख्य निवडणूक आयुक्त हे पहा ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश कुमार आहेत. कोण आहेत? ज्ञानेश कुमार हे आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये हे कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 रशिया, म्हणजेच UWSR. तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये हे जे आहेत तर ते रशिया या देशाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, सन 1857च्या उठावाचे नेतृत्व झाशीमध्ये कोणी केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, राणी लक्ष्मीबाई. तर राणी लक्ष्मीबाई यांनी सन 1857च्या उठावाचे नेतृत्व हे झाशीमध्ये त्यांनी केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता वायू हा हसविणारा वायू लाफिंग गॅस म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड. तर पहा, नायट्रस ऑक्साईड हा जो वायू आहे तर तो हसविणारा वायू म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 1935. कोणत्या वर्षी? सन 1935 या वर्षी झालेली आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारली गेलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वसंतराव नाईक समिती. तर महाराष्ट्रातील पंचायत राज ही जी व्यवस्था आहे तर ती वसंतराव नाईक समिती या समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारली गेलेली आहे. पुढील प्रश्न, भारतात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे लागू केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कलम 360. तर आपल्या भारतामध्ये आर्थिक आणीबाणी ही जी आहे तर ती कलम 360 या कलमाद्वारे लागू केली जाते. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 7वा. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये पहा कितवा? 7वा क्रमांक लागतो. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात व्याघ्र राजधानी टायगर कॅपिटल म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नागपूर. तर महाराष्ट्रामध्ये व्याघ्र राजधानी म्हणून नागपूर या शहरास ओळखले जाते. पुढचा प्रश्न, सन 1905 बंगालची फाळणी कोणत्या व्हायसरॉयने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा लॉर्ड कर्झन. तर 1905 बंगालची जी फाळणी होती तर ती लॉर्ड कर्झन या व्हायसरॉयने केलेली होती. पुढील प्रश्न आहे, निवडणूक रोखे इलेक्टोरल बॉन्ड्स योजना सुप्रीम कोर्टाने कोणत्या वर्षी घटनाबाह्य ठरवून रद्द केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 2024. तर निवडणूक रोखे ही जी योजना आहे तर ती सुप्रीम कोर्टाने पहा 2024 या वर्षी घटनाबाह्य ठरवून रद्द केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर इस्रोचे मुख्यालय हे पहा ऑप्शन क्रमांक 2 बंगळुरू. जे की बंगळुरू हे जे ठिकाण आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये आहे. कोणत्या? कर्नाटक.
तर बंगळुरू या शहरात इस्रोचे मुख्यालय आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीचा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो? तर ग्रामपंचायतीचा जो सरपंच असतो तर तो आपला राजीनामा पहा ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समिती सभापती कोणाकडे? पंचायत समिती सभापती यांच्याकडे सोपवतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी जी ग्रंथी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 2 यकृत. कोणती ग्रंथी आहे? यकृत ही ग्रंथी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या घाटमाथ्यावर आहेत? तर लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची जी ठिकाणे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 बोरघाट. काय आहे? बोरघाट या माथ्यावर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मृदेला रेगूर मृदा असे म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा काळी मृदा. काळी या मृदेला रेगूर मृदा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. कोणाला? बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिक 2024मध्ये नीरज चोप्राने कोणते पद जिंकलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रौप्य पद. तर ऑलिम्पिक 2024मध्ये नीरज चोप्रा या खेळाडूने पहा रौप्य हे पदक त्या ठिकाणी त्यांनी जिंकलेले होते. पुढचा प्रश्न, विस्ताराने विचार केला तर जगातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? तर विस्ताराने विचार केला तर जगातील सर्वात मोठे वाळवंट हे पहा ऑप्शन क्रमांक 2 सहारा वाळवंट. कोणते आहे? सहारा हे वाळवंट आहे. पुढील प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा जीवनसत्व ए. तर पहा जीवनसत्व ए या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होतो किंवा येतो. पुढील प्रश्न, कोणत्या खनिजासाठी कोकण हा भाग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा लोह खनिज. तर लोह खनिज या खनिजासाठी कोकण हा भाग महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात माहितीचा अधिकार म्हणजेच RTI कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? तर भारतामध्ये माहितीचा अधिकार हा जो आहे तर तो ऑप्शन क्रमांक 4 पहा 2005. काय? 2005 या वर्षी तो लागू करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न, कोनशिला बसवताना कोणत्या धातूचा वापर सर्वात जास्त केला जातो जो गंजत नाही? तर पहा कोनशिला बसवताना ऑप्शन क्रमांक 3 स्टेनलेस स्टील. काय? कोनशिला बसवताना स्टेनलेस स्टील ह्या धातूचा वापर हा सर्वात जास्त केला जातो जो की तो गंजत नाही.